राईट साईडला आहेत अमोल सर आणि हे बाजूला आता खूपच मोठा प्रॉब्लेम झाला आहे मित्रांनो. मलाच गाडीवरती जेवण काय करणार, लवकर भूक लागली. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सगळ्यांचं स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. मी आज चाललो आहे आरो विजिटला. मीटिंग आहे जय सरांबरोबर, जे आमचे बायर आहेत अगरबत्ती प्रोडक्टचे या नॉन फूडचे. DC सप्लाय आहे आमचं, त्याच्यामुळे त्यांना भेटायचं आहे. आज मीटिंग आहे त्यांच्याबरोबर. त्याच्यानंतर मी जाणार आहे वाघोली साईडला, जे DMart वगैरे विजिट करायचं आहे. नंतर स्टार बाजार आणि भोकर करायचं आहे. तर चला, उशीर झाला आहे ऑलरेडी, तर निघूया, लवकरात लवकर जाऊया तिथे आणि मीटिंग करूया लवकर. मित्रांनो, हे पाहू शकता मागे मी पोहोचलो आहे आता इथे. ॲक्च्युली हे खाली DMart आहे, हे पाहू शकता. हे DMart आहे पहिलं आणि इथे वरती ऑफिस आहे. तर चला वरती जाऊया. मित्रांनो, वरती तर येऊन नाही दिलं, कारण आता GSTचा इश्यू चालू आहे, त्याच्यामुळे सगळ्यात बिझी आहेत वरती. तर माझं तर काम तर मी केलं. खाली DMart आहे, तर हे विजिट केलं आहे. आता जायचं आहे वाघोलीला, स्टार बाजार या भोकरला जाऊन येऊया पहिलं, आणि नंतर मग DMartला जायचं आहे तिकडे. तर सध्या ठीक आहे, चला जाऊया तिकडे. आता पाऊस पण यायची शक्यता आहे खूप, तर निघूया लवकरात लवकर, जाऊया पटकन तिकडे. हे बघा, हे आहेत कलीग, हे राईट साईडला आहेत अमोल सर आणि हे बाजूला प्रशांत गाणी हे वैभव. हे आता भेटलेत आंबेगाव DMartला. म्हटलं विचारतो कसं काय चालू आहे काय नाही. आता चाललो आहे आता वाघोलीला. तर चला जरा पेट्रोल टाकूया, पेट्रोल संपलं आहे. ओ पेट्रोल टाकून घेतलं, आता सगळं संपलं होतं. आता लांब पण जायचं होतं, तेव्हा म्हटलं टाकून घ्यावं. होतं जवळच होतं DMartच्या, आता टाकले की टेन्शन नाही. कारण इथून आता आंबेगाववरून डायरेक्ट वाघोली, आधी नाही, वाघोली चंदननगर, त्याच्या आधीच आहे चंदननगर. तर तिथं जायचं पहिलं. भोकर आहे, भोकर स्टोर एक, तर तिथे आर्टिकल खूप आहेत आपले, हे अगरबत्तीचे. तर आता इथून डायरेक्ट, आज जरा पाऊस उघडला आहे आणि ऊन वगैरे पडलं आहे, पण हे आय थिंक मला वाटतं इकडंच फक्त कात्रजलं. तिकडं खाली गेलं की म्हणजे धोकं असणार, किंवा तिकडं नाही का सूर्य ऊन नसेल पडलेलं काही. बघूया आता तिकडे गेल्यावरती कसं काय दिसतंय वगैरे. पण सध्या तर इकडंच व्यवस्थित वाटतं, जरा बरं. ऊन पडल्यावरती जरा फ्रेश वाटतं. आता खूपच मोठा प्रॉब्लेम झाला आहे मित्रांनो. मला ते आंबेगाव DMart लॉग आऊट करायचं होतं, मी ते लॉग आऊटच केलं नाही. आणि नाही त्याच्यामध्ये आर्टिकल पंच केलेत, की किती आर्टिकल आहे तिथे वगैरे. ते रेकॉर्डिंग करण्याचे नादामध्ये तसंच निघून आलो तिथून. 2 किलोमीटर आलो आहे आता, 2 ते 3 किलोमीटर इकडे याला सातारा रोडला. आता परत तिथं जायचं आहे, ते लॉग आऊट करायचं आहे आणि तिथून परत अजून इकडे यायचं आहे. खूप काय ना, लक्षातच राहत नाही हे घाई गडबडीमध्ये. ते एवढं लांब जायचं आहे ना, त्याच्यामुळे जरा म्हटलं निघावं पटकन म्हटलं. पण हे असं आता परत जाऊन आता लॉग आऊट करायचं आहे तिथं. मित्रांनो, हे बघा, हे आता लॉग आऊट करून टाकलं आहे एकदाचं. हे मॉनिटर वगैरे हे नाही का, हे बघा, हे असं भरायला लागतं. एकदा भरलं आहे सगळं आणि आता लॉग चेकआउट करून टाकलं. हे एवढ्यासाठी मला परत यायला नाही. हे जर लॉग आऊट नाही केलं मी इथून, तर दुसरं स्टोअर नाही काही इन होणारच नाही त्याच्यामध्ये. तर हे त्याच्यामुळे यावं लागलं. ते पहिलं स्टोअर तर झालं आहे आता. मी आत्ता थोड्या वेळापूर्वीच बोललो होतो की आज चांगलं ऊन पडलं आहे, पण नाही, पाऊस आहे ना हा फडणवीससारखा आहे. तर म्हणत होतं ना सारखं, मी पुन्हा येईन. हा येतच राहतो सारखाच.
थोडं ऊन पडलं की परत अजून रिटर्न पाऊस आलाच लगेच. काय व्यवस्थित आपल्याला काय हेच करून देत नाही, काम करूनच देत नाही, विश्रांतीच नाही अजिबात. हात धुवून मागे लागलेला आहे. रोड नाही का असे हे करून टाकले, ओले करून टाकलेत. त्याच्यामुळे नाही का गाडी नाही का स्लीप व्हावं लागली. आता तो जर धो पडला तर ॲटलिस्ट नाही का ते नॉर्मल तरी होईल की हां चला सगळं धुवून नाही का निघेल वगैरे. पण तसं नाही, ते रिमझिम पडतो आहे. त्याच्यामुळे नाही काही चिखल व्हावं लागलं आहे याच्यावरती, रोडवरती. त्याच्यामुळे नाही का गाडी स्लीप व्हावं. आत्ता पोहोचलो आहे, 1 ते 1.5 तास झाला इकडे वाघोलीला पोहोचायला वेळ लागला एवढं. आणि इथे बघू शकता तुम्ही माझ्या मागे हे वाघोलीचं डीमार्ट आहे आणि हे इकडे एंट्री गेट आहे. तर चला आपण जाऊन व्हिजिट करूया. खूप वेळ झाला आहे, पंचिंग वगैरे केलं. मित्रांनो झालं इथलं काम. आता 2 वाजलेत. आता जेवायचं आहे. आता बघूया कुठं जागा भेटते जेवायला. पण गाडीवरती जेवायचं. तर हे पाहू शकता वरती इथं विमानतळ जवळच आहे. त्याच्यामुळे वाघोली आणि विमाननगर इथं जवळच आहे विमानतळ. त्यामुळे इथून एरोप्लेन वगैरे दिसतात सगळे. चला बघूया कुठं जागा भेटते जेवायला तर जेवूया. चला, खूप भूक लागली. मित्रांनो या जेवायला. हे पाहू शकता तुम्ही. आणि हे मागे डीमार्ट आहे, इकडे रोड आहे आणि ही मागे पार्किंग आहे. हे इकडे समोर बघा. इथे पार्किंगमध्ये आपल्याच गाडीवरती जेवण. काय करणार, लवकर भूक लागली आहे, जेवण करून घेतो लवकर. दुसऱ्या पण स्टोअरला जायचं. मित्रांनो हे बघा आलं आहे भोकर, पुण्याचं होलसेल मार्केट, जिथे सगळे दुकानदार वगैरे नाही का परचेस करतात होलसेल रेटमध्ये. इथे आता पार्किंग करायची आहे आणि एंट्री कुठून आहे, एंट्री कुठून आहे बघावं लागणार आहे. आता बघूया कुठं आहे. आता मित्रांनो माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, हे आहे भोकरचं चंदननगरमधलं स्टोअर. इथून एंट्री गेट आहे आणि आहे याचा एरिया. इथूनच विजिटर आणि कस्टमर एंट्री आहे, इथूनच परचेस वगैरे करतात. आणि इकडून ही आहे, इकडून येण्याची ही इकडून येणारा हा रोड. इथे गाड्या वगैरे थांबतात. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून इथून बाहेरून काढतो आहे. आता इथून मी एवढं एक चिप्सचं पॅकेट घेतलं आहे. तर मला बघावं म्हटलं कितीला पडतं वगैरे. तर हे 10 रुपयाचं आहे, ते मला 8 रुपये पडले. जे 2 रुपये ऑफ भेटले. हे इथं बघू शकता. अजून खूपच मोठं आहे, लांबपर्यंत आहे तिकडे. हे काही एवढं बघू शकता. खूप मोठा एरिया आहे. जर तुम्हाला तुमच्या किराणा दुकानासाठी वगैरे घ्यायचं असेल, इथून परचेस करायचं असेल तर येऊ शकता. डिस्काउंट वगैरे चांगला भेटतो आहे. ऑलमोस्ट म्हणजे आय थिंक 10% भेटलं आहे. 10%, हां बरोबर 10 नाही 20% आय थिंक इथं डिस्काउंट भेटलं आहे. तर स्वस्त भेटतं आहे. एक बल्कमध्ये तुम्हाला क्वांटिटी वगैरे भेटून जाईल इथे. त्याच्यामुळे येऊ शकता, खरेदी करू शकता इथे, काही प्रॉब्लेम नाही. मित्रांनो इथलं काम तर झालं. आता जायचं आहे रिलायन्स स्मार्ट खराडीला. तिथून डायरेक्ट घरी. कारण इकडे आता पाऊस तर बघू शकता तुम्ही, वातावरण खूपच पावसाळी झाले आणि अंधार पण पडायला लागला आहे इथे. तर लवकरात लवकर निघू इथून. आणि सांगता येत नाही, पाऊस आला तर इकडेच थांबावं लागेल. आणि खूप लांब आहे घरापासून, ऑलमोस्ट आय थिंक 25 किलोमीटर आहे. आणि जायच्या वेळेस खूप ट्रॅफिक लागते. पण पेट्रोल पण आता कमी आहे, तर लवकरात लवकर निघू इथून.
चला मित्रांनो, अशा तऱ्हेने इथलं काम झालं आहे. आता निघायचं आहे घरी. आता इथून घर आहे माझं 20 ते 25 किलोमीटर आणि त्याच्यामध्ये ट्रॅफिक. इथून खराडीचा ब्रिज आहे तो तिथे खूपच ट्रॅफिक असतं. नंतर स्वारगेट आणि स्वारगेटच्या पुढे सिंहगड रोड वगैरे खूप ट्रॅफिक असतं. तर तरी पण आता घरी जावंच लागणार आहे. तर हे माझ्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता, हे आहे खराडीचं रिलायन्स आणि याच्या समोर आहे हे असे मोठे मोठे बिल्डिंग आहे. खराडीचे IT पार्क म्हणतात. आणि हा मेन रोड आहे आणि इकडे हा मेन चौक आहे. इथूनच जायचं आहे त्या साईडने, इकडे जायचं त्या साईडला मला. तर चला निघूया. हे 6 वाजलेत. आता घरी जाईपर्यंत आय थिंक मला वाटतं 7 वाजतील. तर निघूया लवकरात लवकर. मित्रांनो, दिवसभर पाऊस, गरम, ऊन हे कंटिन्युअसली होतं. पण आता 6च्या नंतर थंड थंड कूल कूल, खूप थंडी वाजायला लागली. आता शांत वातावरण, थंडीचं वातावरण स्टार्ट झालेलं आहे. हिवाळा स्टार्ट झाला. पण याच्यामध्ये पावसाळ्याची साथ भेटणार काही येणारच तो परत उद्या. रात्री उशिरा झोपल्यामुळे आणि सकाळी लवकर उठल्यामुळे आता घरी चाललो आहे मी. पण गाडीवरतीच जांभळं यायला लागल्यात खूप आणि झोप पण यायला लागली. पण झोपून चालणार नाही, नाहीतर ॲक्सिडेंट व्हायचं माझं. रात्री जागरण यामुळे झालं की व्हिडिओ टाकायचा होता आणि दुसरा एक गोष्ट रिपोर्ट पण द्यायचा होता. त्यामुळं जास्त वेळ गेला. दिवसभर नाही काय करू वाटलं, पण मला 6च्या नंतर करावं. आणि त्याच्यामध्ये प्लस अजून एक इंडिया पाकिस्तानची मॅच होती. त्यामध्ये इंडिया तर आपली जिंकली मॅच, त्यात काही शंकाच नाही, जिंकणारच होती ती. पण त्यामध्ये पाकिस्तानची चांगलीच जिरवली. बायकॉट तर करायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. आता खेळ भावना वेगळीकडे राहिले आणि हे वेगळे राहिले इमोशनल. खेळ त्याच्याच बाजूला. एकशे 156 करा. 156. चला पेट्रोल तर टाकलं. आता आपलं आता घरीच जायचं आहे. पण त्याच्या आधी घरी गेल्यानंतर मोबाईल रिपेअरिंगला टाकायचं आहे. मोबाईल रिपेअरिंग झालं की त्याला विकून टाकायचं आहे. जेणेकरून गाडीचं काम करता येईल. कारण पैसेच नाही आता सध्या. जुना मोबाईल आहे तो. कारण काही ज्याच्याकडे पैसे तो काही द्यायला तयार नाही आहे. 2-3 जणांकडे पण प्रॉब्लेम चालू आहे त्याचा, पण ते तर कुठून देणार. तर आजचा ब्लॉग हा मी इथेच समाप्त करतो, जाहीर करतो. भेटूया अशाच नवीन ब्लॉग घेऊन उद्या परत एकदा.
काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला ते पण विसरू नका.